आपल्या सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माहिती आहे का, आपल्या भारताला रिपब्लिक कंट्री असं का म्हटलं जातं? तुम्हाला माहिती आहे? पण आपल्या भारतामध्ये आपला भारत हा प्रजासत्ताक आहे. त्याला असं का म्हटलं जातं? कारण खरी सत्ता कुणाच्या हातात आहे? तर जनतेच्या हातात आहे. तर आपल्या भारताचं जे काही संविधान आहे, त्या संविधानाची जी काही निर्मिती आहे, त्याचे अहिंसा उत्सवचे जे पोस्टर आहे ते एका लाईन मध्ये एकाने पकडायचं आहे. एकाच लाईन मध्ये नाही, या एका लाईन मध्ये एकाने, या एका लाईन मध्ये एकाने, या एका लाईन मध्ये असं पुस्तकाने पकडायचे. तरी मी मागच्या आपल्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की ते पोस्टर तुम्ही इकडे द्या. तर आपल्या भारताचा जो प्रथम नागरिक आहे, त्या प्रथम नागरिकाला काय म्हणतात? राष्ट्रपती म्हणतात. आणि आपल्या भारताचा प्रथम नागरिक म्हणजेच आपल्या भारताचे राष्ट्रपती हे निवडून येतात, म्हणून आपल्या भारताला रिपब्लिक कंट्री असं म्हटलं जातं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, फक्त काही गोष्टीचं मी तुम्हाला या ठिकाणी करेक्शन करतो की महात्मा गांधीजींनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वाधिक चांगलं योगदान दिलं, हो की नाही? यस. तर महात्मा गांधीजींना 30 जानेवारी 1948 रोजी त्यांच्यावरती 3 गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. परंतु महात्मा गांधीजींचा विचार आपल्यामध्ये अजूनही जिवंत आहे, हो की नाही? यस. तर तो विचार कशा पद्धतीने आपल्यामध्ये आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. महात्मा गांधीजींनी आपल्याला फार महत्त्वाचे संदेश दिले. त्या संदेशामधील सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय होता? सत्य. काय होता? सत्य. म्हणजे काय करावं? नेहमी खरे बोलावं. बरोबर आहे. दुसरा महात्मा गांधीजींनी आपल्याला जो संदेश दिला तो म्हणजे अहिंसा. आणि तिसरा आपल्याला जो महत्त्वाचा संदेश दिला तो म्हणजे सत्याचा आग्रह. सत्याचा आग्रह. तर महात्मा गांधीजींची जी पुण्यतिथी आहे ती आज म्हणजे 30 जानेवारी 1948 पर्यंत होणार आहे. तर त्याला 1948 पासून तर 2023 पर्यंत साधारणपणे किती वर्ष होतात? 75 वर्ष होतात. बरोबर आहे. तर या 75 वर्षाच्या निमित्ताने आपण अहिंसा उत्सव साजरा करत आहोत. मग अहिंसा उत्सवामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? जरी तुमच्या घरामध्ये जाऊन तुमच्या आई वडिलांशी तुम्ही खरं बोललात म्हणजे अहिंसा उत्सव झाला. त्याचबरोबर मुलांनी आपले स्वतःचे कपडे 1 दिवस 2 दिवस तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः धुतले तरी तो अहिंसा उत्सव झाला. आपल्या घरामध्ये स्वच्छता करण्यासाठी तुम्ही श्रमदान केलं तरी तो अहिंसा उत्सव झाला. मुलींनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या, खरं बोललं, आपल्या घरामध्ये मदत केली, तर अहिंसा उत्सवाच्या अशा छोट्या छोट्या पद्धतीने आपण हा अहिंसा उत्सव साजरा करणार आहोत. तर कुणी काय करेल? कुणी खरं बोलेल. कदाचित तुम्ही कधीतरी तुम्ही खोटं बोलले असाल तर त्याबाबत तुम्ही त्या ठिकाणी कबुली द्याल आणि खरं बोलायला लागाल. एखादा व्यक्ती आपले स्वतःचे कपडे धुईल, एखादा व्यक्ती घर स्वच्छ करेल, एखादा व्यक्ती श्रमदान करेल. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही हा अहिंसा उत्सव साजरा करावा अशी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. तुम्ही सगळेजण तयार आहात? येस नो? येस असेल तर जरा थोडं हात वरती करून बोला. आता तुम्ही म्हणाल की अहिंसा उत्सवाचा हा संदेश देणारा व्यक्ती आहे तरी कोण? तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. मी प्रोफेसर यशराज पारखी. मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की शिकण्यासारखं सगळ्यात चांगलं सुख कोणत्याही गोष्टीमध्ये नाही आहे. मी माझा स्वतःचा व्यवसाय करतो, पण त्याचबरोबर मी अजूनही शिकतोय. मी अजूनही माझ्या एका पॉलिटिकल सायन्सच्या विषयावरती PhD करतोय. तर मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो, जग बदलत आहे. तुम्हाला असं वाटेल 10वी झालो, ग्रॅज्युएशन झालो म्हणजे संपलं, असं नाही आहे. तर निरंतर पद्धतीने आज तुम्ही हा संकल्प घ्या की मी आयुष्यामध्ये सातत्याने शिकत राहील. मला या ठिकाणी आपल्या जय शिवराम प्रतिष्ठान संचलित मंगल ज्ञानोबा पारखी विद्यालयामध्ये म्हणजेच आपल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये की जे महाराष्ट्रातील IT पार्क ज्या ठिकाणी आहे अशा मान भागामध्ये मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि अहिंसा उत्सवाचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे मला व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं त्याबद्दल
मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की कृपया या अहिंसा उत्सवामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि आपल्या महात्मा गांधीजींचा विचार जनमानसांपर्यंत पोहोचवा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.